फ्रेंड्स, आपण कालच्या क्लासमध्ये तुम्ही आलात आणि आपण शिकलो की हा क्यूब आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर याच्यात आपण असं बघितलं होतं की व्हाईट बाजू आपल्याला वरच्या दिशेने ठेवायची आहे आणि रेड बाजू माझ्या राईट हँड, माझा हा राईट हँड आहे, त्या राईटला ठेवायची आहे. तसंच आपण हे पण बघितलं होतं की ते समजून घेऊया. ही वरची बाजू जी व्हाईट आहे, टॉपला जर व्हाईट असेल तर त्याच्या अपोजिटला येलो फॅमिली असते, कारण हा सेंटरचा पीस आहे. बघा, हा सेंटर व्हाईट आणि येलो सेंटर हा नेहमी एकमेकाच्या अपोजिट असतो. त्याच पद्धतीने आपण बघितलं होतं की हा रेड आणि ऑरेंज, रेड आणि ऑरेंज ह्या फॅमिलीज एकमेकाच्या अपोजिट असतात. तसंच ब्ल्यू आणि ग्रीन या दोन फॅमिलीज एकमेकाच्या अपोजिट असतात. हे आपण कालच्या क्लासमध्ये बघितलं होतं. आणि म्हणून आपण एक डिसिप्लिन असं बघितलं होतं की मला आता व्हाईट वरच्या दिशेने ठेवायचं आहे, म्हणून व्हाईट, राईट साईडला रेड आणि माझ्या लेफ्टला ऑरेंज येईल. आणि निश्चितच माझ्या बाजूला ब्ल्यू आला असेल किंवा तुमच्या क्यूबला ग्रीन पण येऊ शकतो, कारण त्याच्या अपोजिट ग्रीन असतो. म्हणून पुन्हा परत राईट साईडला रेड, टॉपला व्हाईट, बॉटमला येलो, माझ्या बाजूला ब्ल्यू आहे, तुमच्या याच्यात ग्रीन पण असू शकतो, आणि माझ्या लेफ्टला ऑरेंज आणि अपोजिटला ग्रीन आहे, तर तुमचा कदाचित ब्ल्यू असू शकतो. एवढंच आपण चेक करूया आणि रोटेशन समजून घेऊया. आपल्याला 12 रोटेशन्स करायचे आहेत. त्यात आपण असं बघितलं होतं की हा टॉप लेअर आहे. लेअरबद्दल पण समजून घेऊ. आपण जेव्हा एक एक दिवशी एक एक लेअर सॉल्व्ह करणार आहेत, आज आपण हा पण शिकणार आहोत. तर हा टॉपचा लेअर आहे, याला टॉपचा लेअर म्हणतात. हा जो मधला लेअर आहे याला मिडल लेअर म्हणतात, आणि हा जो खालचा आहे त्याला बॉटम लेअर आपण असं म्हणू शकतो. त्यात आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी बघितलं की व्हाईट आणि येलो या फॅमिलीज आहेत, सेंटरचा पीस. याला आपण जेव्हा फॅमिली मॅच करा तेव्हा व्हाईटशी सर्व मॅच करा असं म्हणू, जेव्हा फॅमिली मॅच करा तेव्हा येलोशी मॅच करा असं म्हणू. म्हणून आपण बघतायत की व्हाईट आणि येलो, रेड आणि ऑरेंज, त्याच पद्धतीने ब्ल्यू आणि ग्रीन हे एकमेकाशी, म्हणजे ब्ल्यू आणि ग्रीन हे एकमेकाच्या अपोजिट असतात. हे आपण शिकलो. आता आपण रोटेशन बघूया. तर या रोटेशनमध्ये हे काही फायदे आपण क्यूब सोडवण्याचे आहेत ते आपण ऑलरेडी क्लासमध्ये बघितलं. आता हा टॉप लेअर आहे, म्हणजे अप लेअर आहे. या अप लेअरचं रोटेशन मला करायचं आहे, तर प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. अशा पद्धतीने आपण होल्ड केला तर असं जर मी फिरवत असेल तर याला यू म्हणतात. पुन्हा बघा, जर मी असं फिरवत असेल तर याला यू म्हणतात, आणि जर मी या उलट्या दिशेने फिरवत असेल तर याला यू डॅश. पुन्हा परत यू डॅश. ही बाजू माझ्या साईडची बाजू आहे, आणि जर मला यूचं रोटेशन करायचंय तर पुन्हा बघा, यू, दोनदा यूचं रोटेशन करतोय मी, यू, आणि पुन्हा परत यू डॅश करायचं असेल तर यू डॅश आणि यू डॅश. प्लीज प्रॅक्टिस अशीच झाली पाहिजे. आता खालचा लेअर म्हणजे डाऊन लेअर नेमका यूच्या अपोजिट असेल. जर मला डाऊन लेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर डी, ही माझ्या साईडची बाजू आहे, पुन्हा परत डी, आणि पुन्हा परत डी प्राईम आणि डी प्राईम, अशी प्रॅक्टिस करायची आहे. क्लिअर आहे? आता पुन्हा परत आपण पुढचं रोटेशन बघूया. ही माझी लेफ्ट साईड आहे, सॉरी राईट साईड आहे. राईट साईड म्हणजे माझा राईट हँड आहे, आणि जर राईट साईडचं राईट रोटेशन करायचं असेल तर वरच्या दिशेने आर, पुन्हा बघा आर, आणि आर डॅश माझ्या बाजूला फिरेल, आर डॅश, आर डॅश. अशा पद्धतीने आपण आरचं रोटेशन बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच हा आता माझा लेफ्ट हँड आहे, आणि या लेफ्ट साईडचं रोटेशन बघायचं असेल, जर एल असेल तर माझ्याकडे टर्न करेल. हे बघा, एल, एल, आणि जर एल डॅश करायचं असेल तर वरच्या दिशेने एल डॅश, एल डॅश. आपण आत्तापर्यंत अपचे 2, डाऊनचे 2, राईटचे 2 आणि लेफ्टचे 2 रोटेशन बघितले. आता ही बाजू माझ्या बाजूला आहे, म्हणजे फेस करून माझ्या बाजूला आहे, तर त्या फेसचे रोटेशन बघूया. निश्चितच क्लॉकवाईज. हे बघा, एफ, पुन्हा परत एफ, आणि एफ डॅश असेल तर एफ डॅश, एफ डॅश. ओके,
हा एफचं रोटेशन बघितले. ही बाजू माझ्या बॅक साईडची आहे, माझ्या अपोजिट साईडची आहे, आणि म्हणून जर बॅक साईडचं रोटेशन करायचं असेल तर एफच्या उलट हे बघा, बी बी आणि पुन्हा परत बी डॅश बी डॅश. अशा पद्धतीने आपण 12 रोटेशन बघून घेतले. या 12 रोटेशनची आज प्रत्येकाला, कारण आपण आता जेव्हा अल्गोरिदम शिकणार आहोत, क्यूब आपल्याला 3 लेअर सोडवायचा आहे, त्यातला आज आपल्याला वरचा टॉप लेअर सोडवायचा आहे. त्याचा पण व्हिडिओ मी थोड्या वेळाने जस्ट मुलांना प्रॅक्टिस व्हावी म्हणून पाठवतो. पण त्याच्या आधी हे 12 जे काही आपण सर्व रोटेशन्स आहेत, हे रोटेशन्स आपल्याला आलाय पाहिजे. पुन्हा परत एकदा बघा, शॉर्ट लेफ्ट राईट, आर 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 डॅश आर डॅश, एल 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 डॅश एल डॅश, त्याच्यानंतर यू 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 डॅश यू डॅश, त्याच्यानंतर डी डाऊन, त्याच्यानंतर डी 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 डॅश डी डॅश. आता एफ फेसचा बघू आपण. हे बघा, एफ 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 डॅश एफ डॅश. त्याच पद्धतीने ही माझी बॅक साईड बाजू, बी 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 डॅश आणि बी डॅश. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय. अशा पद्धतीने सर्व रोटेशनची प्रॅक्टिस तुम्ही करा. लगेच पुढील व्हिडिओ मी तुम्हाला पुढील अर्ध्या तासात पाठवतो. ती पण आज क्लासला येण्याच्या आधी प्रॅक्टिस करून ठेवा. थँक्यू.